आपण मागच्या वर्षी त्याचा विचार करून आलो. आता जो विचार आपण काल शेवटी जो केला होता त्याच विचारापासून आरंभ करतो. हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. आणि शेवटी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला. हा पहिला जो अभंग आपण मागच्या वर्षी पाहिला त्या अभंगामधून एका जनार्दनी हरी बोला हा उपदेश आहे. परिणाम काय आहे? हरिमुखी गाता हरपली चिंता. परिणाम काय आहे? त्या नाही मागुता जन्म घेणे. परिणाम आहे. स्वरूप काय आहे? हरिरूप झाले जाणणे हरपले, हे त्याचं स्वरूप आहे. नामाची साधन रूपता काय आहे? हरिमुखी गाता हे साधन आहे. आणि नामाची साध्यरूपता काय आहे? हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक, हे नामाचं साध्य आहे. आपण या चारही गोष्टी पहिल्या अभंगामध्ये पाहू शकतो. आता हे नामाचं सगळं आम्हाला कळलं. नाथ महाराजांनी सांगितलं एका जनार्दनी हरी बोला, हरी बोला. आता हरी बोला म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं. कशा करता हरी बोला? कशा करता बोला? कारण हरिपाठातले अभंग हे जरी अभंगाचं संकलन असलं तरी त्यातल्या त्या संकलनाला एक विशिष्ट कार्यकारण भावसंबंध आहे. ऐका, हरिपाठाकडे फार सामान्य अर्थाने बघू नका. हरिपाठ, पसायदान, नामस्मरण फार सामान्य बुद्धीनं त्याच्याकडे बघू नये, गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आपल्या अलीकडच्या भाषेत बोलू का? अलीकडची भाषा बोलू का? हरिपाठाला हलक्यात घेऊ नका. थोडी अलीकडची भाषा सांगतो तुम्हाला. हरिपाठाला हलक्यात घेऊ नका. हरिपाठ दिसायला सोपा आहे, म्हणायला सोपा आहे, उपासना सोपी आहे. पण त्याच्या अंतरंगात जसं आपण प्रवेश करत जाऊ ना तसं हरिपाठाचं वैभव, हरिपाठाची उत्तुंगता, हरिपाठाची खोली आणि हरिपाठाची व्यापकता आपल्याला कळत गेली. म्हणजे कळतं की नाथ महाराजांनी ही जी रचना केली ही सामान्य रचना नाही, हे लक्षात घ्या. थोडंसं गांभीर्याने त्याच्याकडे बघा. असो, मी उपदेश करत नाही आपल्याला, परंतु नाथ महाराजांचं हे जे संकलन आहे हे संकलन आहे मान्य. पण संकलन आहे म्हणजे काय? इकडचा एक अभंग घेतला, तिकडचा एक घेतला, तिकडचा एक घेतला, तिकडचा एक घेतला, स्वतःचेच असतील. पण कुठंतरी पंढरपूरच्या वाटेला जाताना एखादा अभंग सुचला, तिथं गेल्यानंतर दुसरा एखादा सुचला, कुणीतरी विचारायला आलं म्हणून तिसरा सुचला. असं झालं नाही. हे असं संकलन नाही आहे. याच्यामध्ये क्रमबद्धता आहे, याच्यामध्ये क्रम आहे. हरीची या दासा हरिदाही दिशा याच्यानंतरच हरिबोला हा अभंग येणार. देवाची ये द्वारी हा अभंग झाला तर दुसरा अभंग चहुवेदी जाण हाच येणार. मला तिसराच कुठला तरी आठवला म्हणून मी मध्येच पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणालो असं चालत नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ 22वाच येणार अभंग. क्रम ठरलेलाच आहे याचा. आम्हाला वाटतं म्हणून आम्ही मध्येच आठवला म्हणून तो हरिपाठ म्हटला असं हरिपाठात चालत नाही. हरिपाठ क्रमानंच म्हटला पाहिजे. आग्रह आहे की नाही आपला? संप्रदाय त्याबद्दल काटेकोर आहे की नाही? आग्रही आहे की नाही? हे हा अभंग सगळे क्रमाने म्हटले पाहिजेत. का क्रमाने म्हटले पाहिजेत? कारण प्रत्येक अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी काही अनुबंध आहे म्हणून, विचाराचा अनुबंध आहे म्हणून. काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी गीतेच्या संबंधानं प्रत्येक एका श्लोकाची संगती लावून दिली. आणि ती संगती लावताना एके ठिकाणी ज्ञानोबरायांनी असं म्हटलंय, अध्यायाची संगती आहे. पहिल्या अध्यायानंतर दुसरा येणार, मग तिसरा येणार, मग चौथा अध्याय येणार. अशीच गीता आहे ना? का पहिल्या अध्यायानंतर 5वा वाचला तर चालतो, 5व्यानंतर 12वा वाचला तर चालतो, आणि 12व्यानंतर 18वा वाचून मग दुसरा अध्याय वाचला तर चालतो काय? असं नाही चालत. मग ज्ञानोबरायांनी त्याची संगती लावताना असं सांगितलं, एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे. हे ज्ञानोबराय बोलले. याच्यामध्ये एक जन्यजनक भाव आहे. जसा जन्यजनक भाव गीता ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना तसा जन्यजनक भाव हरिपाठामध्ये पण आहे. पहिला अभंग हा दुसऱ्या अध्यायाचा जनक आहे, दुसरा अभंग हा पहिल्या अध्यायाचा जन्य आहे, दुसरा अभंग तिसऱ्या अभंगाचा जनक आहे, चौथा अभंग तिसऱ्याचा जन्य आहे, 5वा अभंग चौथ्याचा जन्य आहे, 10वा अभंग 9व्याचा जन्य आहे, पण 12वा अभंग हा 13व्या अभंगाचा जनक आहे.
अशी क्रमसंगती त्याच्यामध्ये लावावी लागेल. आणि तो जो विचाराचा अनुबंध आणि क्रम आपल्याला जर हरिपाठाच्या भूमिकेत बघायचा असेल तर एका जनार्दनी हरी बोला हे म्हटल्यानंतर मग बोला म्हणजे कसं बोला. मग नाथ महाराज सांगतात हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. हे नाथ महाराजांनी सांगितलं. याच्यामध्ये मालाकार रचना आहे असं काल आपण बोललो. ही सगळी रचना मालाकार आहे. मागच्या अभंगाचा शेवटचा जो शब्द आहे तो पुढच्या अभंगाचा पहिला शब्द आहे. एका जनार्दनी हरी बोला असं म्हटल्यानंतर दुसरा अभंग सुरू झाला. हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. या अभंगाचा शेवट करताना नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ओळखिले. तिसऱ्या अभंगाचा प्रारंभ करताना नाथ महाराज बोलतात ओळखिला हरी धन्य तो संसारी. हे काय आहे? ही मालाकार रचना आहे. बरं, ही मालाकार रचना ही फक्त तेवढ्या एकापुरतीच आहे, अभंगापुरतीच आहे असं नाही. सगळीकडे नाथ महाराजांनी हे ठेवलं नाही आहे. पण पहिल्या 2-4 अभंगापर्यंत नाथ महाराजांनी ही मालाकार रचना ठेवली आहे. पण हे करत असताना अभंगामध्ये मालाकार हा अलंकार नाथ महाराजांनी वापरला आहे असं नाही आहे. चरणामध्ये सुद्धा नाथ महाराजांनी हा अलंकार वापरला आहे. हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. हे नका म्हटलं ना मग नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी शब्द आला ना. सुखी जेणे व्हावे जग निववावे. प्रत्येक पदामध्ये सुद्धा मालाकार रचना नाथ महाराजांनी ठेवली. याच्या मागची कारण परंपरा काय आहे वगैरेचा विचार आपल्याला आत्ता करायचं कारण नाही आहे. काय असतं त्या संबंधामध्ये थोडासा व्यापक विचार आहे. आता ते याला संस्कृत साहित्यामध्ये वक्रोक्ती असं म्हणतात. वक्रोक्ती असा शब्द आहे. आणि वक्रोक्ती म्हणजे हा फक्त अलंकार नाही आहे. वक्रोक्तीचं एक स्वतंत्र महात्म्य आहे संस्कृत साहित्यामध्ये. वक्रोक्तीचं कुठलाही अलंकार ही वक्रोक्तीच ठरते साहित्याच्या दृष्टीने. सैषा सर्वत्र वक्रोक्ती ही दंडीचं विधान आहे. असू दे, आता ते साहित्यशास्त्रात जाण्याचं कारण नाही. आपण हरिपाठात आहोत तेवढे बरे आहोत. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. आता नाथ महाराज म्हणतात काय बोला ना काय बोला. हरी बोला मुखानं हरी म्हणत चला. हरी बोला ही द्विरुक्ती आहे. थोडासा विचार सांगून पुढे जातो. हरी बोला ही द्विरुक्ती आहे. काय द्विरुक्ती म्हणजे काय? द्विरुक्ती हा दोष आहे. ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं हरिमुखे म्हणा. एकदा नाही 2दा सांगितलं. हरिमुखे म्हणा. ऐका भाविक जन 2दा. नको मना गुंतू माया जाळी. नको ऐका. काय आहे हे? कशा करता? हरी बोला. अरे एकदा सांगा. हरी बोला नाहीतरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. काय बिघडलं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. काय बिघडलं? नाही. हरिमुखे म्हणा. हरी बोला. द्विरुक्ती कशा करता? साहित्यामध्ये द्विरुक्ती हा दोष मानला गेला. हा दोष आहे. पण द्विरुक्ती हा जसा दोष मानला जातो तो दोष केव्हा होतो? द्विरुक्तीला दोषरूपता कधी येते? मी आपल्याला साध्या उदाहरणाने समजून सांगतो. फार खोलात जायचं नाही आपल्याला. पण काय होतं, एका शब्दाचे खूप अर्थ असतात आणि अनेक अर्थाचा एक शब्द असतो. एका शब्दाला अनेक अर्थ असतात, अनेक अर्थाचा एक शब्द असतो. हे जसं आपल्याला विचारात घेता येतं तसं एका शब्दाचा एकच अर्थ असतो. एका शब्दाला एक अर्थ आहे, एका शब्दाला अनेक अर्थ आहेत. अनेक शब्दाचा वाचक एकच शब्द होऊ शकतो. याच्याकरता काय आहे, आता हे थोडं अवघड जाईल. याच्याकरता अमरकोश बघायची सवय असली पाहिजे. अमरकोश बघितला की नाही मग हे सगळं कळतं. पण जाऊ द्या.
काय होतं, एक शब्द एकाच अर्थाने एकाच वाक्यामध्ये अनेकदा वापरला गेला असेल तर तो द्विरुक्तीचा दोष होतो. ऐका, मी आता सोपं करण्याचा प्रयत्न करतो आपल्यास. एक शब्द वेगवेगळ्या अर्थाने एका वाक्यात आला तर ती द्विरुक्ती नाही आहे. एक शब्द वेगवेगळ्या अर्थाने एका वाक्यात आला, दोष नाही आहे, मान्य आहे. परंतु एक शब्द एकाच अर्थाने एकाच वाक्यामध्ये दोनदा जर आला तर तो द्विरुक्तीचा दोष ठरतो, ही द्विरुक्ती ठरते, हा दोष. उदाहरणं देतो थोडी. माणसं बोलता बोलता अशा गोष्टी बोलतात. उगे आठवलं म्हणून सांगतो. आम्ही शाळेत असताना आमच्या गावी देगलूरला एक व्याख्याते आले होते. आकाशवाणीवरचे व्याख्याते होते. गावामध्ये त्यांना एका कुठल्या कार्यक्रमाकरता व्याख्याता म्हणून बोलवलं. आले, नाव वगैरे सांगत नाही. हे सहज होतं माणसाकडून. हा दोष काही हेतुतः कोणी निर्माण करत नाही, द्विरुक्तीचा दोष सहज होऊन जातो. अनेक उदाहरणं सांगतो आपण. आले, गावात आले. आजोबा त्यावेळेला घरी होते. त्यांना कळालं. आजोबांना भेटण्याकरता म्हणून घरी आले. बसले, गप्पा झाल्या, चर्चा झाली. त्यांना काही बोलायचं होतं, बोलले. आजोबांनी त्यांना काही बोलायचं होतं, बोलले. कधी आलात, कुठून आलात, कुठला प्रवास आहे, उद्या कुठं जायचं आहे, अमुक आहे, अमुक अमुक आहे, तमुक आहे, सगळंच. जेवायला इकडं या वगैरे ते सगळं झालं बोलणं. सगळं बोलून झाल्यानंतर ते म्हणाले, कार्यक्रमाची वेळ व्हायला लागली, मी निघतो. आजोबांनी सांगितलं ठीक आहे. त्यांचा काय सत्कार करायचा केला, शाल पांघरली, अमुक झालं, तमुक झालं, हार फुलं तुर झालं. ते म्हणून मी निघतो. ठीक आहे. सहज त्यांना जाता जाता आजोबांनी विचारलं, काय कार्यक्रम आहे, कुठल्या कार्यक्रमाकरता आला? म्हणे असं असं व्याख्यान आहे, या विषयावर आज मला बोलायला इथं बोलवलं. ठीक आहे. सहज त्यांना विचारलं किती वाजता आहे? म्हणे आता 6, 6:30 वाजता व्याख्यान. बरं. आजोबांनी त्यांना विचारलं कुठे आहे, व्याख्यान कुठे आहे, असं त्यांना विचारलं. आता माणूस मोठा आहे, व्याख्याता आहे, पण बोलता बोलता सहजपणाने काही दोष निर्माण होतात बोलण्यामध्ये. त्यांनी काय सांगा, आजोबांनी विचारलं व्याख्यान कुठे आहे, तर ते म्हणाले इथं मुलींच्या कन्याशाळेत. विधान काय बघा आपण. ते काय म्हणाले, मुलींच्या कन्याशाळेत. आता मुलांची कन्याशाळा आहे, बघितली आहे काय तुम्ही कुठं? मुलगी आणि कन्या हे दोन्ही शब्द एका अर्थाचे आहेत की नाही? एका अर्थाचे आहेत की नाही? मुलींच्या कन्याशाळेत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुलगी आणि कन्या हे दोन्ही शब्द समान अर्थाचे, समान अर्थाने आणि एकाच वाक्यात आले की त्याला द्विरुक्ती असं म्हणतात. हा द्विरुक्तीचा दोष आहे. ऐका, हा द्विरुक्तीचा दोष आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. आता अनेक उदाहरणं आहेत. मी किती सांगत बसू, किती सांगत बसू. आपण सहज म्हणतो पाण्याची वॉटर बॅग. वॉटर म्हणजे काय? आणिच ना. मग पाण्याची वॉटर बॅग म्हणजे हवेची पण वॉटर बॅग असते का? वॉटर बॅग या शब्दातच पाणी आलं ना. पण माणूस बोलताना वर्तमानपत्र पेपर आला काय म्हणजे काय? म्हणजे काय? माणसं सहज बोलतात. हे सहज जाता जाता होणाऱ्या चुका आहेत. हे काही मुद्दाम कोणी करतं अशातला भाग नाही आहे. हेतुतः कोणीतरी बोलायचं म्हणून हे बोलतं ठरवून असं नाही आहे. पण काही वेळेला ते तोंडात बसलेलं असतं, काही वेळेला अनावधानाने होतं, काही वेळेला नकळतपणाने मनुष्य बोलून जातो, काहीतरी अडचणी होतात. एक शब्द एका अर्थाने एका वाक्यामध्ये दोनदा आला किंवा एका अर्थाचे दोन शब्द एकाच अर्थाने एका वाक्यामध्ये दोनदा आले तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. हा दोष आहे. मग हरी बोला दोनदा म्हणायचं काय कारण आहे? हरिमुखे म्हणा, तुम्ही तेच ते बोलताय. हा दोष नाही का? दोष नाही. का दोष नाही? त्याचं कारण सांगून जातो.
आपल्याला फार विस्ताराने बोलायचं नाही आहे, थोडं कारण सांगणं भाग आहे. काय आहे, अभंग आहे 5 चरणाचा आणि या 5 चरणाकरता माझ्याकडे संपूर्ण मिळून 6 तास आहेत. ते 6 तासामध्ये 5 चरणं बसवणं मला शक्य नाही. थोडंसं वेगाने पुढे जातो, गोष्टी अनेक आहेत सांगण्यासारख्या. द्विरुक्ती करण्याचं काय कारण आहे? संतांनी केली ती द्विरुक्ती नाही का? नाही नाही. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आत्मस्थिती म्हणजे ब्रह्मज्ञान नाही, ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मस्थिती नाही. का बोलतात तुकोबराय? का बोलतात नाथ महाराज? का बोलतात ज्ञानोबराय? हरिमुखे म्हणा, एकदा सांगितलं संपलं नाही का? 2-2दा का? कशा करता? हा द्विरुक्तीचा दोष नाही. का नाही? कारण संतांच्या वाङ्मयामध्ये दोष नसतो. पहिलं मी आपल्याला सरळ बोलतो, संतांकडे दोष नसतो. संत चुकत नाहीत. संत बोलले त्याचा आपल्याला जर विशेषत्वाने अर्थ लावता येत नसेल तर तो आपल्या बुद्धीचा दोष असतो, तो संत वाङ्मयातला दोष नसतो. ऐका, त्याची संगती आपल्याला लावता येत नाही, याच्यात आपली बुद्धी कमी पडते, हे माणसांनी मान्य करावं. त्यांचं चुकलं असा आरोप करू नये. संत कधी चुकत नाहीत. संतांच्या वाङ्मयामध्ये दोष नसतात. ज्या वाङ्मयामध्ये दोष असतात त्याला संत वाङ्मय म्हणत नसतात. संत कधीही चुकत नाहीत. जे चुकूनही चुकत नाहीत त्यांनाच संत म्हणतात. चुकूनही चुकले नाहीत तुकोबाराय, चुकूनही नाही. ज्ञानोबाराय चुकूनही चुकत नाहीत. चुकून चुकलो नाही. जे चुकूनही चुकत नाहीत त्यांना संत म्हणतात आणि जे चुकूनही बरोबर असत नाहीत त्यांना आपण म्हणतात. आपण चुकूनही रस्त्यावर नाही हो. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय चुकूनही चुकत नाही. एक दोष नाही 9000 ओव्यांमध्ये, एक दोष नाही 4-4.5 अभंगामध्ये. अरे अनुस्वाराचा दोष नाही त्यांच्याकडे. काना मात्रा इकार उकार वेलांटी सोडून द्या, व्याकरण सोडून द्या, तत्वज्ञान तर नाहीच नाही, दोष असणं शक्य नाही. पण बोलता बोलता तुकोबाराय चुकले नाही 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 होत नाही. बोलता बोलता अरे झालं ज्ञानोबारायांकडून नाही. चूक त्यांच्या जवळसुद्धा फिरकत नाही. संत चुकून बोलत नसतात. मग ही द्विरुक्ती आली की नाही? आली ना. मग हा दोष नाही का? दोष नाही. का ज्ञानोबारायांनी सांगितलं हरिमुखे म्हणा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरिमुखे म्हणा? कशा करता? याची संगती आपल्याला लावावी लागेल. हरी बोला म्हणल्यानंतर पुन्हा एकदा हरी बोला कशा करता? संगती लावावी लागेल. सरळ सांगतो, त्याचे नियम आहेत. द्विरुक्तीचा सुद्धा काही विचार आहे. सरळ सांगू का क्षमा मागून? तुम्हाला राग येणार नसेल तर बोलतो, नाही तर सोडून द्या. तुम्हाला नाराज करून मला प्रवचन पूर्ण करायचं नाही. तुम्हाला क्षमा मागून बोलतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं 2दा ज्ञानोबारायांनी सांगितलं. का सांगितलं? कारण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना माहिती आहे की हे एकदा सांगून ऐकणाऱ्यातले नाहीत. एकदा सांगून यांना जमत नाही हे ज्ञानोबारायांना तेव्हा माहिती होतं. नाथ महाराजांनी विचार केला, तेव्हाचा काळ नंतर आता तरी बदलला असेल. तर नाथ महाराजांनी समाजाकडे बघितल्यावर त्यांनाही असं वाटलं की हे अजूनही बदलले नाहीत, म्हणून त्यांनी तीच द्विरुक्ती केली, हरी बोला हरी बोला. त्यांनाही कळलं एकदा सांगून ऐकणाऱ्यातले हे नाही आहेत. हा गमतीचा भाग झाला, विनोदाचा भाग झाला. मी जरा अतिपरिचयात विनोद केला, सोडून द्या, पण गांभीर्यानं घ्या. नंतर सोडा, पण आत्ता काय सांगितलंय ते गांभीर्यानं घ्या. एकदा सांगून आम्हाला कळत नाही. 12 वर्ष गुरुच्या घरी राहिलेला श्वेतकेतू वडिलांकडे आल्यानंतर वडिलांनी त्याला तत्वमसी या महावाक्याचा 9 वेळेला उपदेश केल्याचं वर्णन उपनिषदामध्ये आहे. श्वेतकेतूला उद्दालकाने उपदेश केला. तत्वमसी महावाक्य आहे, त्याबद्दल बोलायचं नाही आत्ता. महावाक्य आहे. किती वेळेला सांगितलं? 9 वेळेला. कुणाला? मुलाला. कोणता मुलगा? 12 वर्ष गुरुच्या घरी राहून गुरूंजवळचं सगळं ज्ञान ज्याने ग्रहण केलेलं आहे अशांना जर 9 वेळेला सांगावं लागत असेल
बोलूच काय पुढचं? आम्ही काय केलंय आत्तापर्यंत? ज्ञानाच्या ग्रहणाकरता, भक्तीच्या संपन्नतेकरता, नामस्मरणाच्या सातत्याकरता, भावाच्या अखंडार्थतेकरता आत्तापर्यंत आम्ही काय केलंय याचा विचार केला तर याचं उत्तर माझ्या बाबतीत तरी काही केलं नाही असं आहे. तुमच्या बाबतीत काय असेल तुमचं तुम्ही ठरवा. मी तुमच्यावर कोणताही आरोप करू इच्छित नाही, पण माझ्या बाबतीत मला विचाराल, माझ्या स्वतःच्या परिप्रेक्षातून, माझ्या संबंधामध्ये, तर माझ्या बाबतीत मी भक्तीच्या भावाच्या अखंडार्थतेकरता, भक्तीच्या सातत्याकरता, नामाच्या सातत्याकरता मी आत्तापर्यंत काही प्रयत्न केले नाहीत. आणि जर खरंच मी आत्तापर्यंत काही केलं नसेल आणि आत्ता जर मला काही करायचं असेल तर एकदा सांगून मला कळेल का? सांगा, कळेल का? कळत नाही. मग त्याही वेळेला ज्ञानोबारायांना माहिती होतं एकदा सांगून यांना कळणार नाही. बरं, माझं म्हणणं तुम्हाला पटत नाही, मी याच्याकरता प्रमाण घेऊन बोलतो. ह्या काही मी लावलेला अर्थ नाही आहे. एकदा सांगून कळणार नाही म्हणून दोन-दोनदा सांगा, वारंवार सांगा, हे माझ्या बुद्धीनं लावलेला मी अर्थ नाही आहे. मी प्रमाणाने बोलतो आहे आपल्यासमोर. याच्याकरता प्रमाण देतो मी आपल्याला. आपल्याला पसायदान पाठ आहे का हो? ज्ञानोबारायांचं पसायदान आता रोज सर म्हणतातच आहेत, संध्याकाळी कार्यक्रम झाला की ते म्हणतात महाराज, परंतु आपल्याला पाठ आहे का पसायदान? पाठ आहे का? वा वा वा, मलाही पाठ आहे थोडं थोडं. आता ऐका, आता ऐका. या या काय आहे ऐका, या पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी काही मागण्या केल्या. मला विस्तार करायचा नाही आहे, पण अनेक मागण्या केल्या. जे खळांची व्यंकटी सांडो इथपासून पसायदानाच्या मागणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी 6 मागण्या मागितल्या. या 6 मागण्या, खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछिल तो ते लावो, 6 मागण्या 2 ओव्यांमध्ये आल्या. या 6च्या 6 मागण्या ज्ञानोबारायांनी मागत असले, निवृत्तीनाथ महाराजांकडे जरी मागत असले सद्गुरूंच्या चरणाजवळ, तरीही या मागण्या पूर्ण होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. या मागण्या सोप्या नाही आहेत. त्याच्या अंतरंगात जाऊन विचार करू तर त्याचं काठिण्य लक्षात येईल. सत्कर्म जबरदस्तीनं करणारे खूप असतील, पण सत्कर्माची रती वाढली हे सोपं नाही आहे. खलत्व ओळखता येत असलं तरी त्याची व्यंकटी सांडणं सोपं नाही आहे. मैत्र निर्माण होत असलं तरी सर्व भूतांबद्दल जीवाचं निर्माण होणं सोपं नाही आहे. असं सगळं आता हे अवघड आहे सगळं. मग अवघड असेल तर त्याला सोपं करण्याकरता काय केलं पाहिजे, याच्याकरता ज्ञानोबारायांनी आणखीन एक मागणी पुढच्या ओवीमध्ये केली. ती पुढची ओवी कोणती मला सांगा. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. पुढं, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, माझा शब्द इथं आहे, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ज्ञानोबारायांचं विधान काय बघा. या सगळ्या मागण्या पूर्ण होण्याकरता या समाजामध्ये राहणारी जी ईश्वरनिष्ठ भगवत भक्त मंडळी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांची मांदियाळी म्हणजे ते एकत्रित जमले पाहिजे, एकत्रित आली पाहिजे. ही सगळी ईश्वरनिष्ठ मंडळी एकत्रित आली पाहिजे आणि एकत्रित येऊन या सगळ्या ज्ञानसंपन्न अशा भक्त मंडळींनी एकत्रित येऊन काय केलं पाहिजे, काही नाही ब्रह्म माया याची चर्चा करत राहिली पाहिजे. नाही 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 नाही, ज्ञानोबाराय म्हणतात हे नाही करायचं त्यांनी. आता ती झाली चर्चा, ती ईश्वरनिष्ठत्व त्यांचं सिद्ध झालं आहे. मग आता त्यांनी काय केलं पाहिजे, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. त्यांनी या भूमंडळावरच्या भूतमात्रांना भेटत राहिलं पाहिजे. ज्ञानोबारायांची ओवी आहे, अर्थ सरळ आहे. या ओवीमध्ये 2 क्रियापद आहेत, भेटतू आणि वर्षतू. वर्षाव करणे हेही एक क्रियापद आहे आणि भेटणे हेही एक क्रियापद आहे. पण या दोन्ही क्रियापदांना ज्ञानोबारायांनी एक विशेषण जोडलं, अनवरत. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. आता विचार करा, या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीनं म्हणजे संतांनी या भूमंडळावरच्या भूतांना म्हणजे भूतमात्रांना, तुमच्या माझ्यासारख्या जीवाला भेटलं पाहिजे. मान्य आहे. कितीदा
कितीदा भेटलं पाहिजे? एकदा, दोनदा, तीनदा? नाही, ज्ञानोबराय म्हणतात अनवरत भेटलं पाहिजे, वारंवार भेटलं पाहिजे, वारंवार भेटलं पाहिजे. संतांनी आम्हाला एकदा भेटावं आणि आमच्यामध्ये पूर्ण परिवर्तन व्हावं असं होत नाही. मग ज्ञानोबरायांना हे माहिती आहे की संतांसारखे संत जरी यांना भेटले तरी हे आतून बाहेरून एकदम बदलणार नाहीत. याच्याकरता संतांनी कितीदा भेटावं? भेटत राहावं, अनवरत, अनवरत, वारंवार, पुन्हा पुन्हा भेटत राहावं. कारण एकदा भेटून बदलणारे आपण नाही आहोत हे ज्ञानोबरायांना त्यावेळेला माहिती होतं. आणि त्या अनवरतचा विचार आपण जर हरिपाठाच्या भूमिकेतून केला तर हरी बोला हे म्हणणं काय आणि हरिमुखे म्हणा हे म्हणणं काय? ही जी द्विरुक्ती आहे ना, हे फक्त चरणात बसवण्याकरता द्विरुक्ती आहे. नाहीतर हरी बोला हे वारंवार नाथ महाराज बोलत आलेले आहेत. एका जनार्दनी हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हे नाथ महाराजांचं बोलणं जर लक्षात घेतलं तर आपल्याला याची जाणीव होईल की ही फक्त द्विरुक्ती नाही आहे, हे अनवरत संतांचं सांगणं आपल्याला चालू आहे. का? द्विरुक्ती हा दोष नाही आहे. एरवी आपण बोलताना एकाच अर्थाचे दोन शब्द एका वाक्यात समान अर्थाने आले तर दोष आहे. एकच शब्द एकाच अर्थाने एकाच वाक्यामध्ये दोनदा आला तर दोष आहे. पण संत जेव्हा हरी बोला म्हणतात तेव्हा ही द्विरुक्ती नाही आहे. कारण का? कारण त्याही वेळेला संतांना माहिती आहे की नुसतं एकदा सांगितल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. मला सांगा, लहान मुलाला शाळेत घातल्यानंतर आई त्याला सांगते अभ्यास कर. मला सांगा, एकदाच पहिलीमध्ये गेल्यानंतर अभ्यास कर असं सांगून भागतं का दिवसाकाठी 10 वेळेला त्याच्या कानी कपाळी ओरडावं लागतं? सांगा ना. एकदाच अभ्यास कर असं म्हणलं की तो आता डिग्री होईपर्यंत अभ्यास करतोय असं झालंय का? नाही ना. त्याला सकाळी एकदा सांगावं लागतं, मग जेवण झाल्यावर एकदा सांगावं लागतं, शाळेतून आल्यावर एकदा सांगावं लागतं, रात्री झोपताना एकदा सांगावं लागतं, पहाटे उठवून सांगावं लागतं, शाळेत जाण्याच्या पूर्वी सांगावं लागतं, शाळेत गेल्यानंतर शिक्षकही त्याला तेच सांगतात, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मग जर त्याला एकदा सांगून कळत नाही, आपली अवस्था त्याच्यापेक्षा काय वेगळी? वारंवार सांगावं तर लागेलच. आणि म्हणून ही द्विरुक्ती आली. एक सरळ साधा अर्थ झाला. द्विरुक्तीच्या संबंधामध्ये एक सूत्र आपल्याला साहित्यामध्ये दिसून येतं. द्विरुक्तीच्या बाबतीत बोलताना आदरात द्विरुक्ती ही असा एक विचार आला. द्विरुक्ती कधी केली गेली तर त्याला दोष मानता येणार नाही. याच्याकरता एक सूत्र आलं, आदरात द्विरुक्ती ही. आदरात या शब्दाचा अर्थ करताना त्याचे दोन अर्थ. आदरात याचा अर्थ करताना दोन अर्थांनी ते करा. आग्रहपूर्वक सांगायचं असेल तर दोनदा बोलणं हा दोष नाही आहे. आणि निश्चयपूर्वक सांगायचं असेल तर दोनदा बोलणं हा दोष नाही आहे. ऐका, आग्रह आणि निश्चय, आदरात शब्दाचे दोन भाव आपल्याला व्यक्त करता येतात. दोन भाव, आग्रह आणि निश्चय. आता याचा विस्तार आपल्याला खूप करता येईल, करतोय थोडाफार. वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडंफार करतो. काय आहे, मला अभंगाचा भाव बोलून दाखवणं अवघड नाही आहे. हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, नको मान, नको अभिमान, सांडी सोडी हे मी तू पण तोची सुखी, हे सगळं सांगणं आणि या शब्दाची चरणाची संगती लावून देणं फार अवघड विषय नाही. तो आपल्यालाही जमतो. आपणही वाचू तर आपल्यालाही ते सहजतेने कळून येईल. म्हणून थोडंसं बोलतो, विस्तार करतो. ऐका, हे मला एक 5-10 मिनिटामध्ये संपवायचा विषय आहे. अभंगाची संगतीच लावून द्यायची झाली तर ती उद्याही लावता येईल मला. आदरात द्विरुक्ती ही असं जे सूत्र आहे, याच्याकरता म्हणून आदर शब्दाचे दोन भाव व्यक्त करता येतात. आग्रह करणं, आग्रहपूर्वक प्रतिपादन करताना द्विरुक्ती चालते आणि निश्चयात्मक भूमिका सांगताना द्विरुक्ती चालते. ऐका,
2 भाव सांगितले, दोन्हीची उदाहरणं देतो, दोन्ही आपल्याला सरळ समजेल असं बोलतो. थोडंसं आग्रह करायचा असेल तर 2दा बोललेलं चालतं. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्याला घरी जेवायला बोलवायचं, आपण त्याला काय म्हणतो, अहो उद्या घरात कार्यक्रम आहे, जेवायला या. या, ठीक आहे. तो म्हणतो बरं बघतो, ठीक आहे. एखाद्या नातेवाईकाकडे आपण जातो, एखाद्या ओळखीच्या माणसाला सांगतो उद्या जेवायला या, ठीक आहे. एखाद्या नातेवाईकाकडे जातो, जवळचा नातेवाईक आहे, जावयाचं नातं आहे, व्याह्याचं नातं आहे, विहिणीचं नातं आहे, अगदी जवळचे ऋणानुबंध आहेत, त्यांनी यावं ही आपली अत्यंतिक आंतरिक तळमळ आहे. आपण त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो उद्या कार्यक्रम आहे, जेवायला या. तोही म्हणतो हां येतो ना. आपण त्याला काय म्हणतो, नुसतं येतो नाही, याच या. हे याच या असं जेव्हा म्हटलं जातं ना, तेव्हा ही द्विरुक्ती झाली की नाही. या एका क्रियापदाची, येणे या क्रियापदाचं जे काही रूप होईल किंवा या शब्दाची द्विरुक्ती झाली की नाही, झाली ना, द्विरुक्ती झाली. या एकदा या म्हणून भागलं असतं. अहो काय आहे, नुसतं एकदा या असं म्हणलं ना तर समजावं भंडाऱ्याचं जेवण आहे. याच या असं म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण. हां, मग बाकी तुम्ही आलंच पाहिजे हा त्याच्यामध्ये आग्रह आहे. आदरात द्विरुक्ती सांगताना आदरात या पदाचा भाव काय आहे, आग्रहपूर्वक जेव्हा प्रतिपादन केलं जातं तेव्हा द्विरुक्ती हा दोष होत नाही, तो गुण होतो. याच या म्हणजे काय, तुम्ही आलंच पाहिजे, कारण तुमच्या न येण्याने चालणार नाही, तुमच्या न येण्याने कार्यक्रम पूर्णतेला जाणार नाही. तुमचं न येणं ही कार्यक्रमाची अपूर्णता आहे. याच्याकरता याच या हे जे म्हटलं जातं, प्रवचनाला या आणि याच या याच्यात अंतर आहे की नाही, अंतर आहे. आता ही याच या हे काय आहे, हा आग्रह आहे. आलंच पाहिजे, गत्यंतर नाही आहे, माझ्याही दृष्टीनं नाही आहे आणि तुमच्याही दृष्टीनं नाही आहे, आलं पाहिजे. हा जसा आग्रह आहे ना, तसं नाथ महाराज बोलतात हरी बोला. काय आहे, याच्यात आग्रह आहे. कसला आग्रह आहे, या तुमच्या मर्यादित आयुर्मानामध्ये आणि या कलियुगामध्ये तुम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, याच्याकरता नामस्मरण करा. हा आग्रह आपल्या पुढे व्यक्त करण्याकरता हरी बोला ही द्विरुक्ती आली. हा दोष नाही आहे, हा गुण आहे. हरी बोला म्हणजे काय, हा आग्रह आहे. अरे तुम्ही म्हटलंच पाहिजे का, कारण आता तुम्ही ज्ञानाच्या मागे लागून चालणार नाही आहे, आपल्या हातामध्ये तेवढा वेळ नाही आहे, आपल्या बुद्धीची तेवढी शक्ती राहिलेली नाही आहे. आता आमचं आयुष्य उतरणीला लागलं आहे. इथून पुढे आता आम्ही ज्ञानाच्या मागे लागावं, इथून पुढे ज्ञानाच्या ग्रहणाचा अधिकार संपादन करावा, तिथून पुढे श्रवण करावं, तिथून पुढे त्या श्रवणाचं मनन करावं, तिथून मननाचं निधिध्यासन करावं, निधिध्यासनातून तत्वम पदार्थ शोधनाकडे जावं आणि तिथून मग ज्ञानाच्या भूमिका संपादन कराव्यात. एवढा वेळही आमच्या हातामध्ये नाही. आणि आता या वयामध्ये आमची बुद्धी आता तेवढी मदतही करत नाही करत. एका मर्यादित काळानंतर बुद्धी फारशी मदत करत नाही, मर्यादित होऊन जाते ती. माणसं तक्रार करतात बऱ्याच वेळेला, महाराज पाठांतरच होत नाही. अहो कसं होईल पाठांतर, 60व्या वर्षी 70व्या वर्षी कसं पाठांतर होईल. त्याला लहानपणापासून पाठांतराची सवय लावून घ्यावी लागते, तर पाठांतर होतं. आता आम्ही हातातच ज्ञानेश्वरी घेतली 61ला भेट आली म्हणून. आता काय करू मी हे बघतो ना, समाजामध्ये बघतो, नाईलाजाने मला बोलायला लागतं. 61ला अमृत महोत्सवाला कुणीतरी हातात भेट आणून देते, तेव्हा पहिल्यांदा ती भेट घेताना ज्ञानेश्वरीला आमचा हात लागतो. भेट आहे म्हणून स्वीकारताना पहिल्यांदा हाताला लागली तेव्हा. त्याच्यानंतर मग आम्ही कधी उघडली असेल देव जाणे.
आणि तिथून पुढं आम्ही वाचायची, आणि तिथून पुढं समजून घ्यायची, आणि तिथून पुढं मोक्ष. बाबा 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 फार लांब गेलो. एवढं होत नाही. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून, अशी अवस्था झाली आमची. ज्ञानोबराय बोलतात तसं. बळ प्रज्ञा जिरोनी जाय, हे झालंय आमचं. शारीरिक बळ संपलंय, प्रज्ञा बुद्धी बळ संपलंय, बुद्धीचं बळ. आम्ही आता फक्त नमस्कारापुरते घरात राहिलो आहोत. परीक्षेला जाताना कोणत्या तरी मोठ्या माणसाला नमस्कार करावा याच्याकरता देवाने अजून आम्हाला ठेवलंय, एवढंच राहिलंय. आम्हाला ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता राहिली नाही हो आता. मग नाथ महाराज सांगतात, नका ना त्या मागे लागू, अट्टहास कशाचा करता. आम्ही तुम्हाला सांगतो आता एकच करा, आग्रहपूर्वक आमचं सांगणं आहे, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला, हरी बोला. नाही, द्विरुक्ती का आली? आग्रह करायचा म्हणून. कारण या कलियुगामध्ये आमच्या कल्याणाचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. नामस्मरणाशिवाय आम्हाला कोणीही तारक नाही. नामस्मरणाशिवाय आमच्या जीवनाला दुसरा मोठा कोणताही आधार नाही. नामस्मरणाशिवाय आम्ही या संसारात राहून आमच्या जीवनाची धन्यता संपादन करू शकत नाही. याच्याकरता आमचा आग्रह एवढाच आहे, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला. आमचा आग्रह एवढाच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बस, हा आग्रह करण्याकरता. आग्रह कधी केला जातो? आता त्याच्यातले पोट विभाग सांगतो. याला आमच्याकडे खाजवून खरूज काढणे असं म्हणतात. आग्रह कधी केला जातो? आग्रह कधी केला जातो? अगदी त्याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे, जिथं प्रेम असतं तिथं आग्रह असतो. सोपं उत्तर एवढंच आहे. जिथं प्रेम आहे ना तिथं आग्रह आहे. पंक्तीत बसलेल्या माणसाला आपण आग्रह करतो. कुणाला करतो? सगळ्यांना समान आग्रह नसतात. लाडू घ्या, नको, बरं चला तुम्ही घ्या, नको, बरं तुम्ही, नाही नको, अहो नाही नाही घ्या. त्यालाच का घ्या? त्यालाच का? काहीतरी विशेष संबंध आहे म्हणूनच ना. काहीतरी विशेष संबंध आहे म्हणूनच ना. आग्रह हे एका प्रेमाचं प्रतीक असतं. जिथं प्रेम येतं तिथं आग्रह येतो. आता याची उदाहरणं मी प्रपंचातली देत नाही. ही उदाहरणं आपण बघा. ही सामान्य उदाहरणं मी आपल्याला देतो. मग माणूस म्हणतो नाही नाही हो नको, पोट भरलं. अहो घ्या, काय खास तुमच्याकरता म्हणून लाडू केले तर तुम्ही नाही म्हणता घ्या. म्हणतो नाही हो पोट नाही, पोट भरलंय माझा. घ्या. होय, भरल्या गाडीला काही सुपाचं ओझं असतं काय? एका लाडूला काय होणार आहे? घ्या घ्या. म्हणतो नाही नाही खरंच नको, अहो मला त्रास होईल त्याचा. घ्या. त्याला काय असतं, 80 तिथं 85. पुढचं बोलतच नाही. त्याला काय असतं? आतापर्यंत किती खाल्ले तुम्ही? नाही हो 15 लाडू काय, मग 16वा काय जड आहे काय? घ्या 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 घ्या. द्विरुक्ती आली ना, घ्या घ्या घ्या. काय त्याला होतं? घ्या. नाही नाही खरंच नको, बरं जाऊ द्या, काही नाही तर नाही. निदान माझा आग्रह म्हणून तरी एक घ्या. नाही हो तुम्ही काय, माझ्या घरातले तुम्हाला काय नाही म्हणायचं, मी काय लाजतो काय? मग त्याची बायको आहे, भाऊजी त्यांचं जाऊ द्यावं, ते नेहमीच असं करतात. खास माझा आग्रह म्हणून अर्धा घ्या. मग तो म्हणतो बरं वहिनी. का बाबा असं? कारण त्या कुटुंबाचं आपल्यावर प्रेम आहे हो. त्या घरातल्या मुलाबाळांचं त्याच्यावर प्रेम आहे. त्याचं त्या मित्राचं कुटुंब, भावाचं कुटुंब, नातेवाईकाचं कुटुंब, त्याच्यावर प्रेम आहे. हा प्रेमाचा संबंध जिथं सिद्ध होतो ना तिथंच आग्रह हा निष्पन्न होतो, आग्रह हा प्रकट होत असतो. जिथं प्रेम नाही तिथं आग्रह नाही आहे. आपल्या दारासमोर एखादा भिकारी आला भीक मागायला, माय बाप वाढाव, 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कड नाही, वाढा. मग घरातली माय माऊली बिचारी, तिचं अंतःकरण, ते म्हणते बरं बाबा ताजं काही शिजलं नाही अजून, मग शिळं वाढा. मग ती शिळी भाकरी घेते, त्याच्यावर काही कालवण ठेवते, त्याला नेते, देते. तो म्हणतो बरं झालं. मग आपण त्या भिकाऱ्याला कधी आग्रह केलाय का? नाही नाही घे घे, अजून घे, अर्धी भाकरी घे म्हटलंय का कधी? अरे घे, लाडू केलेत आमच्याकडे, घेऊन जा 10-15 लाडू. आग्रह केलाय? भिकारी म्हणतो नको हो नको, माझं पोट भरलं. नाही नाही आता उद्या लागेल ना तुला, घे घे, घेऊन जा घेऊन जा. करता काय आग्रह? नाही. का नाही? कारण तिथं प्रेम नाही.